मित्रांनो, सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक करा. आजचा टार्गेट आहे 25 लाईक्स. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात कमेंट करून सांगा. ही कथा आहे एका आई आणि मुलीची, ज्या एकाच व्यक्तीच्या जाळ्यात अडकतात आणि पुढे जे घडतं ते तुमच्या काळजाचा ठोका चुकवणार आहे. चला तर मग ऐकूया ही सत्यकथा. नंदुरबारमध्ये राहणारा दीपक एका बँकेत कामाला होता आणि अंजली तिथे काम करायची. अंजली आणि तिची एकुलती एक मुलगी नित्या दोघीच राहायच्या. त्यांना कोणाचा आधार नव्हता. अंजली अजूनही तरुण होती आणि तिच्या शरीरावर दीपकची वाईट नजर पडली. अंजलीलाही शरीर सुखासाठी एक पुरुष हवाच होता. त्यात जर तो पैसेवाला असेल तर तिची वासना आणि पैशाची गरज दोन्ही भागणार होत्या. तिने दीपकला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. तिला प्रतिसाद मिळतोय हे पाहून दीपकने पुढचं पाऊल उचललं. तिला एके दिवशी बँकेतच एका कोपऱ्यात मिठीत घेतलं. अंजलीने पण त्याला प्रतिसाद देऊन स्वतःला त्याच्या स्वाधीन केलं. आता तिला शारीरिक सुखही मिळू लागलं आणि पैसेही. दीपकलाही एक बाई निवांतपणे उपभोगायला मिळाल्याने तोही खुश होता. गेली 3-4 वर्ष त्या दोघांमध्ये शरीर संबंध सुरू होते. या संबंधांमुळे त्याचं तिच्या घरी येणं जाणं होतं. याच काळात त्याची नजर नित्यावर पडली. नित्या वयात आली होती. ती खूप सुंदर दिसत होती आणि तिच्या नाजूक देहावर तारुण्याची नशा चढली होती. दीपकची नजर आता तिच्या देहावर फिरू लागली. तो नित्याशीही जवळीक साधू लागला. तिला भेटवस्तू आणि पैसे देऊ लागला. साहजिकच नित्यालाही तो आवडू लागला. मित्रांनो, कथेत पुढे जाण्याआधी जर तुम्ही पण मराठी असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून नक्की सपोर्ट करा. दीपकचा हा खेळ आई अंजलीच्या नजरेतून सुटला नाही. दीपक आपल्या मुलीला इतकं का खुश ठेवतोय हे तिच्या लक्षात आलं. पण त्याला दुखवून चालणार नव्हतं. त्यामुळे अंजलीने नित्याच लग्न लावून द्यायचा विचार केला. तिने दीपकला सांगितलं की नित्याचं लग्न करायला हवं, पण पैसे नाहीत. त्यावर तो म्हणाला, पैशाची काळजी करू नकोस, ते मी बघतो. पण तू जावई मात्र चांगला, श्रीमंत तरुण बघ. बाकी काय करायचं ते मी सांगतो. अंजलीला भोगता भोगता दीपक एक वेगळाच प्लॅन आखत होता. दरम्यान नित्यासाठी रोशनच स्थळ आलं. रोशन श्रीमंत होता, नृत्य शिक्षक आणि जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचा. त्याची कमाई चांगली होती आणि त्याच कुटुंबही एकत्रित होतं. त्यामुळे घर सदन होतं. अंजलीने हे स्थळ पसंत केलं आणि मुलगी पाहायला येण्यास आमंत्रण दिलं. रोशन आणि त्याच्या घरचे लोक नित्याला पाहण्यासाठी गेले. तिला पाहताच तो तिच्या रूपावर फिदा झाला. तिच्या सौंदर्याने सगळ्यांनाच बुरळ घातली आणि त्यांनी पसंती कळवली. मध्यस्थामार्फत लग्नाची तारीखही ठरली. पण त्याआधीच नित्या घरातून पळून गेली. ती जवळपास 2 महिने बेपत्ता होती. तिचा शोध घेतला जात असताना कळलं की ती आपल्या आईच्याच प्रियकर दीपक याच्यासोबत पळून गेली होती. दीपकला काहीही करून तिच्या शरीराचा उपभोग घ्यायचा होता. तिचं लग्न झालं असतं आणि ती नांदायला गेली असती तर ती त्याच्या हाती लागली नसती. त्यामुळे त्याने तिला आधीच जाळ्यात तोडलं आणि घेऊन पसार झाला. त्याने तिला एका फ्लॅटमध्ये ठेवलं होतं, जिथे तो रोज तिच्यासोबत शरीर संबंध करून तिचा उपभोग घेत होता. अंजलीला भेटून तो सांगायचा, तू काही काळजी करू नकोस, नित्या सुखरूप आहे. तेव्हा अंजलीच्या लक्षात आलं की नित्या कुठे असेल, पण ती काही बोलली नाही. दीपक अंजलीलाही भेटल्यावर शरीर संबंध करून भोगत होता. त्या मायलेकी दोघीही दीपकच्या तावडीत सापडल्या होत्या. तो दोघींबरोबर वासनेचा क्रूर खेळ खेळत होता. इकडे नित्या गायब झाल्याने रोशनच्या लग्नाचा विचार रद्द झाला होता. तो आपल्या कामात व्यस्त राहिला. तिचं लग्न मोडलं तर तिला आयुष्यभर त्रास होईल हे दीपकच्या लक्षात आलं. त्याऐवजी तिचं लग्न लावून द्यायचं आणि नंतर नवऱ्याकडून घटस्फोट घेऊन पोटकी मिळून तिला परत आणायचं आणि मग मायलेकींना निवांत भोगत राहायचं, असा त्याचा डाव होता. आणि धक्कादायक म्हणजे या खेळाला अंजली आणि नित्या या मायलेकींचीही मुखसंमती होती, कारण आता त्या दोघीही त्याच्या अधीन झाल्या होत्या. दीपककडून पाहिजे ते सुख मिळाल्यानंतर आईच्या सांगण्यावरून नित्या काही दिवसांनी घरी परतली. त्यानंतर त्या मायलेकींनी रोशनची भेट घेत त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नित्याने लाडीचाळा करत रोशनला सांगितलं की तिच्या लग्नाचा खर्च आईला परवडत नसल्याने ती खर्चाची तडजोड करायला नातेवाईकांकडे गेली होती.
त्या दोघी मायलेकींनी रोशनला ती गोष्ट पटवून सांगितल्याने त्याचाही विश्वास बसला. त्याने लग्नाला होकार दिला. पण त्या मायलेकींचा डाव त्याच्या लक्षात आला नव्हता. नित्या त्याच्यासोबत लग्न फक्त त्याच्या प्रॉपर्टीसाठी करणार होती. त्या दोघींना लग्नापेक्षा रोशनची प्रॉपर्टी महत्वाची होती. लग्न झाल्यानंतर दीपकच्या मदतीने रोशनला संपवायचं आणि त्याची प्रॉपर्टी मिळवायची, असा डाव या तिघांनी आखला होता. अखेर रोशन आणि नित्याचं लग्न 17 मे 2025 रोजी झालं. नित्याचं लग्न रोशनशी झालं असलं तरी तिचे शारीरिक संबंध आईचा प्रियकर दीपक याच्याबरोबर सुरू होते. या तिघांनाही रोशनच्या संपत्तीत रस होता. लग्न झाल्याने नित्याला त्याच्या संपत्तीतला वाटा मिळू शकतो याचा अंदाज दीपक, अंजली आणि नित्या यांनी बांधला होता. लग्न झाल्यापासून नित्या रोशनशी फटकून वागत होती. ती त्याला किंमत देत नव्हती. त्यातच ती तासनतास कोणाशी तरी मोबाईलवर गप्पा मारत होती. नेमकी हीच गोष्ट नवरा या नात्याने रोशनला खटकत होती. त्यातच त्याला समजलं होतं की बायको नित्याच्या बँकेत काम करणाऱ्या दीपकशी विवाहबाह्य संबंध आहेत. या कारणामुळे दोघांमध्ये नेहमी भांडण होऊ लागली. आता कुठे लग्न होऊन महिनाही झाला नव्हता तोपर्यंत नवविवाहित दाम्पत्यात रोज भांडण होऊ लागल्याने घरचे लोक चिंतेत होते. त्यांनी दोघांनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु नित्याला नवऱ्यात इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे रोशनने माहिती काढायला सुरुवात केली. तेव्हा त्याला समजलं की त्याच्या बायकोचे आणि सासूचे एकाच व्यक्तीबरोबर संबंध आहेत. त्यामुळे त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. आपण नित्याबरोबर लग्न करून चुकलो आहोत असं त्याला वाटू लागलं. नवरा बायकोची भांडण महिन्याभरात विकोपाला गेली आणि इकडे दीपकने अंजलीला हाताशी धरून रोशनला मारण्याचा प्लॅन केला. त्यासाठी त्याने आपल्या ड्रायव्हरला हाताशी धरलं. त्याच्या ओळखीने दीपकने रोशनला मारण्यासाठी आणखी दोघांना हाताशी धरलं. त्या तिघांना रोशनला मारण्यासाठी 3 लाख रुपयांची सुपारी दिली. त्यातील 1 लाख रुपये लगेच दीपकने दिले. काम झाल्यानंतर 2 लाख रुपये देण्याचं ठरलं. रोशनला मारण्याची सुपारी दिल्याने अंजली आणि नित्या या दोघींना माहीत झालं. त्या दोघीही या कटात सामील झाल्या. मंगळवार 17 जून 2025 रोजी रोशन हा रायपूर येथे कामानिमित्त गेला. त्याचवेळी त्याच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. फोन केलेल्या व्यक्तीनं त्याला सांगितलं की रायपूरमधील अंबिकापूर येथील जमिनीची मोजणी करायची आहे. त्यावेळी रोशनने "मी येतो" असं सांगितलं. तो फोन केलेल्या व्यक्तीने सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचला तेव्हा त्याच्या कारमध्ये 3 जण येऊन बसले. रोशन त्यांना घेऊन अंबिकापूर येथे जाऊ लागला. बोलता बोलता त्या तिघांनी त्याच्याशी भांडण सुरू केलं. तोही त्या तिघांशी वाद घालत होता. अखेर त्या तिघांनी वाटेत निर्मनुष्य ठिकाण पाहून त्याला कार थांबवायला सांगितलं. त्याने कार थांबवताच त्यांनी कारमध्ये त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या गळ्यावर चाकू फिरवला. त्याचा गळा चिरल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्याचा कारमध्येच मृत्यू झाला. त्याची हत्या केल्यानंतर त्यांनी त्याच कारमधून मृतदेह जवळील नदीत नेऊन टाकला. त्यानंतर मारेकऱ्यांनी दीपक आणि अंजली यांना बोलावून रोशनचा मृतदेह दाखवला. रोशनला मारल्याची खात्री पटताच त्या मारेकऱ्यांनी 2 लाख रुपये घेतले आणि त्यानंतर घटनास्थळावरून ती कार घेऊन मारेकरी निघून गेले. इकडे मंगळवार 17 जून 2025 रोजी सकाळी घरातून बाहेर गेलेला रोशन रात्री घरी परत न आल्याने त्याच्या भावाने त्याचा शोध घेतला. तशीच तो बेपत्ता झाल्याची तक्रार रायपूर पोलिसात दिली. पोलिसही त्याचा शोध घेत असताना जून 22 रोजी रायपूर परिसरातील नदीत रोशनचा मृतदेह पोलिसांना मिळाला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी रायपूर येथील सरकारी रुग्णालयात पाठवून दिला. पोलीस या घटनेचा तपास करत असताना तांत्रिक माहितीवरून पोलिसांना समजलं की घटनेच्या दिवशी रोशनच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला होता. त्या फोनची माहिती पोलिसांनी घेतली असता फोन महेशने केल्याचं समजलं. त्या फोनच्या माहितीवरून पोलिसांनी महेश, विक्रम आणि सोहन यांना ताब्यात घेतलं. त्या तिघांकडे रोशनच्या हत्येची चौकशी करण्यात आली.
तेव्हा त्या तिघांनी दीपकच्या सांगण्यावरून आपण रोशनची हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं. या घटनेपासून दीपक फरार झालेला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान पोलिसांना आणखी एक माहिती मिळाली की रोशनची बायको नित्याने लग्नानंतर महिन्याभरातच दीपक याच्याशी आपल्या मोबाईलवरून सुमारे 200 वेळा फोन केले होते. पोलिसांनी संशयावरून नित्याला ताब्यात घेऊन तिच्याकडे रोशनच्या हत्येची चौकशी केली. तेव्हा या हत्येचा मास्टरमाइंड नित्याची आई अंजली असल्याचं समोर आलं. तिलाही पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा तिने आपले आणि आपल्या लेकीचे दीपक याच्याशी विवाहबाह्य संबंध असल्याचं कबूल केलं. रोशनची हत्या दीपकने 3 लाख रुपयांची सुपारी देऊन केली होती. ही सुपारी त्या तिघांनी मिळून आपले विवाहबाह्य अनैतिक संबंध झाकण्यासाठी आणि रोशनच्या संपत्तीसाठी केल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. मायलेकीने गुन्हा कबूल केल्याने रोशनच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून रोशन याची हत्या करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी त्याची बायको नित्या वय 22, तिची आई अंजली वय 45, प्रियकर दीपक वय 45 आणि मारेकरी महेश विक्रम आणि सोहन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खरंच, वासनेचा आणि लोभाचा अंत किती भयंकर असू शकतो हे या घटनेतून सिद्ध होतं. या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि अशाच क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.